दुसरी गोष्ट, मी 6वी 7वीला असताना आपल्याला काय बनायचं ठरलेलं असतं. तुम्हाला काय बनायचंय, तुम्हाला काय बनायचंय. आम्ही म्हणायचो कधी कलेक्टर बनायचंय, कधी जे आवडेल ते म्हणतात पोरं. पप्पा म्हणले बघ माझं MBBS फार थोडक्यात 2-3 मार्कांनी हुकलं होतं. तू जर डॉक्टर झालास तर मला भारी वाटेल. मग त्या दिवशी ठरवलं डॉक्टर बनायचं आणि त्याच्यामुळे आम्ही डॉक्टर झालो. आणि आमच्या समोर आदर्श आमच्या मामाचे होतेच. म्हणजे जी आग लागली ना की बाबा हा आपल्या पप्पाचं झालं नाही, आपल्याला करायचंय. हे प्रत्येक माणसाला यशस्वी होण्यासाठी एक मोटिवेशन लागतं. ते त्या मला घरातूनच मोटिवेशन. त्यांच्या पुस्तकाविषयी मी काही बोलत नाही, त्याच्यात तज्ञ लोक बोलतील. बरेचदा आता पप्पाचा आणि माझे मित्र देखील आहेत, आम्ही अतिशय मित्र असल्याचं आमचं संभाषण होतं. बरेचदा आमचे म्हणतो की पप्पा तुमचं मला पटत नाही, पप्पा तुम्हाला काही कळत नाही. ते कधीपर्यंत म्हणणं माहिती आहे का, जेव्हा माझा पोरगा 10 वर्षात झाला तो मला म्हणाला पप्पा तुला काही कळत नाही का, मला कळत पप्पा माझा राहायचं. म्हणजे हे आणि एक लक्षात घ्या, कुठलाही बाब पोराच्या भल्यासाठी विचार करायचा. म्हणजे काही तुमचं असं ना, कधी कधी तुम्हाला पटतं. असं बरेचदा झाले, पप्पांनी सांगितली गोष्ट 4 वर्षांनी वाटते अरे हा पप्पा बरोबर बोलले होते, आपण पप्पाचं ऐकलं ते बरं केलं. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता मी जास्त विचार न घेता मला फक्त एकच सांगायचं आहे की आता एक कवितेच्या 2च ओळी आहेत मला ते बोलून दाखवायच्या. आता मी पूर्ण जग फिरवलं तरी पण मला आमचा मला जास्त आवडतो ती बाग वेगळी. पण जगात कुठेही मी प्रवास करत असलो की संध्याकाळी पप्पाचा फोन येतो म्हणजे येतो. ते कसं टाइम कळते तिथं संध्याकाळ झाली त्यांना कसं कळतं माहित नाही. त्यांचा फोन बाबा सगळं ओके आहे का. ते एकच मला वाक्य म्हणायचं की त्यांच्या बाबतीत मला 2 वाक्य तंतोतंत हे होतात. किती जरी लावलं तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळ जात. घडीभर थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर लई अवघड आहे. आईच्या विषयी भरपूर कविता आहेत, पण बापाची माया आई एवढीच असते, किंबहुना काकणभर जास्त असते. पण त्यांच्याविषयी कविता नाही. ह्या बापाच्या मायेचं सेलिब्रेशन करण्यासाठी, याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी हा प्रोग्राम केलाय. खरंच म्हणजे ही त्यांची जी धाप आहे, त्यांनी जे संसाराचा गाडा ओढलाय, सगळ्यांसाठी जे त्याग केलाय, त्यांची थोडी थांबून धाप ऐकण्यासाठी आणि त्यांचं अप्रिशिएशन करण्यासाठी आणि त्यांचा कौतुक सोहळा करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. इथं सर्व ज्या मुलांना वडील आहेत त्यांना माझ्या भावनाच्या व्यवस्थित पोहोचत असतील आणि मी काय म्हणतो ते कळत आहेत. आणि हा त्या धापेचा, त्या त्यागाचा आणि त्या पहिल्या गुरुचा सन्मान म्हणून हा अमृत सोहळा आहे. आणि आपण इथे आलेला धन्यवाद. मी आता जास्त बोलू शकेल.